नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. राज्यातील आजच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत. पहिली घडामोड आहे, राज्यातील सर्व कॉलेजेस आजपासून सुरू होत आहेत. कोरोना नियमांचं पालन करून कॉलेजेस सुरू होणार आहेत. तर दुसरी बातमी आहे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीनं समन्स पाठवलंय. आज त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. आणि तिसरी बातमी आहे आर्यन खानची. 17 दिवस कोठडीत असलेल्या आर्यनच्या जामिनावर आज निर्णय होणार आहे. त्यामुळे त्याला जेल होणार की बेल, की त्याला बेल मिळणार की जेल होणार असे हे देखील पाहावं लागणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसभराच्या या 3 महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई क्राईम ब्रांचच्या नार्कोटिक विभागानं एक मोठी कारवाई केली आहे. सायनमध्ये 21 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. मुंबईतल्या सायन परिसरात 7 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. एका महिला ड्रग्ज सप्लायरला अटक करण्यात आली आहे. मुंबईसह राजस्थानमध्ये या रॅकेटचं जाळं पसरल्याचं समोर आलंय. मुंबईमध्ये नार्कोटिक विभागाची पुन्हा मोठी कारवाई, ती म्हणजे क्राईम ब्रांचच्या नार्कोटिक विभागानं सायनमधून 21 कोटींचे ड्रग्ज जप्त केलंय. मुंबईतल्या सायन परिसरामध्ये 7 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. एका महिला ड्रग्ज सप्लायरला अटक करण्यात आली आहे. मुंबईसह राजस्थानमध्ये या रॅकेटचं जाळं पसरल्याचं देखील समोर आलंय. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. मनोज, मुंबईच्या सायन भागामध्ये नार्कोटिक विभागानं केलेली जी कारवाई त्याबद्दल काय आणखी माहिती? मुंबई क्राईम ब्रांचनं पुन्हा एकदा कारवाई करत मुंबईतल्या सायनमधून 7 किलो ड्रग्ज जप्त केलंय, ज्याची किंमत आहे 21 कोटी रुपये. आणि हे कनेक्शन अगदी राजस्थानपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. एका महिला ड्रग तस्कराला अटक करण्यात आलेली आहे. मुंबईच्या नार्कोटिक विभागानं ही कारवाई केली आणि सायनमध्ये 21 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. नार्कोटिक कंट्रोल ब्युरो गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं अशा प्रकारची कारवाई करत वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यातच आता मुंबईतल्या सायनमध्ये 7 किलो ड्रग्ज पुन्हा एकदा जप्त केलाय. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेतच. मनोज, काय आणखी माहिती? बरोबर आहे. सायनमध्ये हे जे ड्रग्ज आहे ते 7 किलो असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जवळपास 21 करोड आहे. आपण गेल्या काही महिन्यामध्ये बघतोय की मुंबईमध्ये जे अंमली पदार्थ सेवन करणारे आहेत त्यांचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये जे अंमली पदार्थ येत आहेत ते बाहेरून येत आहेत. मग ते कधी राजस्थान असो, जम्मू काश्मीर असो किंवा इतर राज्यातून असो ते येत आहेत. परंतु यावर मुंबई मनोज, तुमचा आवाज नीट येत नाहीये. तर मुंबई क्राईम ब्रांचनं केलेली ही कारवाई आणि यामध्ये 7 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले मुंबईच्या सायनमधून, ज्याची किंमत आहे 21 कोटी रुपये. एका महिला ड्रग तस्कराला अटक करण्यात आलेली आहे आणि हे रॅकेट राजस्थानपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. पुढची बातमी नागपुरातून. नागपूरमधील कळमना भागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा नवीन निर्माणाधीन उड्डाण पुलाचा काही भाग कोसळला. पारडी ते कळमना भागाला जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाला जोडणारे स्पॅन खाली कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राधिकरणाचे अधिकारी काही दिवसाआधी पुलाची पाहणी करून गेले होते आणि जानेवारी महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार होता. या घटनेनंतर स्थानिकांनी या बांधकामाच्या दर्जावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरमधून आपल्या सोबत आहेत. तुषार, एकतर हा पूल नेमका कसला होता, कशासाठी बनवला जात होता आणि जर बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच जर पूल कोसळतोय तर अर्थातच त्याच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित केले जाणारच. निश्चितच अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे. मी सध्या त्याच ठिकाणी जिथे संपूर्ण घटना घडली माझ्या पाठीमागे जर का तुम्ही बघितलं तर हा जो उड्डाणपूल दिसतो, या उड्डाणपुलाचा हा भाग कोसळलेला आहे. हे जे स्पॅन आहे आपण बघू शकतो की साधारण एका बिंबापासून दुसऱ्या बिंबापर्यंतचा जो पूर्ण स्पॅनचा भाग आहे तो पूर्णपणे खाली आलेला आहे. सुदैवाने कोणतीही या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही.
नाहीतर नेहमी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक असते. आणि महत्त्वाचा विषय की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा हा नवीन निर्माधित पूल आहे आणि आत्ता जानेवारी महिन्यामध्ये याचं सुरुवात देखील होणार होती. मागच्या आठवड्यामध्येच प्राधिकरणचे अधिकारी या पुलाची पाहणी करून गेलेले होते. आता ही घटना घडल्यानंतर निश्चितच प्रश्न उपस्थित केले जातात या पुलाच्या ज्या बांधकामाचा जो दर्जा आहे त्या संदर्भात. इथले काही स्थानिक आपण त्यांना विचार की काल नेमकी किती वाजता घटना घडली आणि नेमकं काय घडलं होतं, क्या हुआ इधर, कैसे कितने बजे की घटना? 9:30 बजे की सर है। ये बिजली जैसे चमका, एक बार एक गिर गया, बम जैसा आवाज कर दी गई। अच्छा बीच में टेलर वाला था, बच गया, ऑटो वाला बच गया। अच्छा, रोड बहता रहता था ये? रोड चलता हुआ था, मगर उस समय खाली था। त्योहार की वजह से रोड मंडी बंद था, इसलिए खाली था, नहीं तो बहुत बड़ा घटना हो जाती। जर का तुम्ही हा पूल बघितला तर हा पूल साधारण कळमना ते पारडी या संपूर्ण भागाला जोडणारा उड्डाण पूल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की कळमना जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, हा संपूर्ण परिसरामधला हा रोड आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी असते. आज सकाळपासून आपण जर का बघितलं तर दोन्ही बाजूला तुम्ही माझ्या बघा, सकाळपासून इथे येणाऱ्या जाणाऱ्याची आणि बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक लोक येऊन इथे सेल्फी काढत आहे आणि नेमकी ही घटना कशा प्रकारे घडली हे आपल्याला पाहत आहे. काही लोक त्यांना विचारूया, काल जर का वाहतूक जास्त असती तर मोठी घटना घडली असती ते? घडली असती खूप मोठी. काय काय नेमकं काय झालं होतं काका, तुम्ही होते इथे? नहीं था, नहीं हम मौजूद नहीं थे, काम पर अपन डिप्टी पानी पर थे। मैंने इस पर जैसे ही दिन में चढ़ा था, उतरने के बाद ये अपने आप गिरा 9:30 बजे करीब में। हाँ। मला एक सांग, आता भीती वाटेल का तुला? कधी पण तू या उड्डाण पुलांवर जाशील, उड्डाण पुलावरून, तर भीती वाटेल? हो सर, भीती तर वाटणारच आहे, एवढा मोठा हादसा झाला तो। काय वाटते कामाबद्दल, तुला काय वाटतं? सर कामाचा दर्जा सर आता काम बरोबर केला पाहिजे आहे ना, नाहीतर नागरिकांना खूप धक्का बसणार। महत्त्वाचा विषय की या कामाच्या दर्जावर निश्चितच प्रश्न उपस्थित केले जात आहे, कारण की नवीन निर्बाधित पूल आहे हा. आणि असं असताना ज्या प्रकारे ही घटना घडली त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मागच्या 4 वर्षापासून या पुलाचं काम सुरू आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे नागपूर शहरामधला. आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं हा संपूर्ण प्रकल्प राबवला जात होता. मात्र आता ही घटना घडल्यामुळे निश्चितच प्रश्न उपस्थित होणार. आणि महत्त्वाचा विषय की कळमना ते पारडी या संपूर्ण भागाला हा जोडणार आहे. तुम्ही महत्त्वाची गोष्ट की या उड्डाण पुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल जर का बघायचं झालं तर बघू शकतो की छोटे छोटे ब्लॉक्स असतात, त्याला ज्याला स्पॅन म्हणतात, आणि ते स्पॅन केबलच्या साहाय्याने एकमेकाला जोडलेले असतात आणि ते एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत केबलनी जोडून ते एकावर एक ठेवलेले असतात. तर तो आतमधले जे केबल्स आहे ना, आपण बघू शकतो की ते केबल्स तुटलेले आहेत त्या स्पॅनमधले, ज्या केबलच्या मदतीने हे सर्व स्पॅन जोडले होते. आणि ह्या खांबावरनं तो खालीच कोसळला एकाएक. हा पूर्ण जो याला गडर म्हणतात त्या संपूर्ण स्पॅनला, तर हे संपूर्ण एकाएक खाली कोसळलं. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते सांगतात की इथे एक ट्रक होता जो अगदी त्याच्या समोर हा स्पॅन पडला, त्यामुळे तो थांबून गेला. मग नंतर मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये गर्दी देखील, वाहतुकीची कोंडी देखील पाहायला मिळाली होती. पण निश्चितच धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की कामाच्या दर्जाबद्दल 1 आठवड्याआधीच जर का प्राधिकरणचे अधिकारी येतात, कामाची पाहणी करतात आणि जानेवारीमध्ये हा उड्डाण पूल सुरू करण्याची परवानगी देतात आणि त्या दृष्टीने ते काम सुरू करतात. आणि त्याच काळामध्ये जर अशी घटना होत असेल तर निश्चितच प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी जी पाहणी केली त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित होतात, या बांधकामाच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित होतात. आणि नागरिकांच्या मनामध्ये जी आता भीती आहे ती साहजिकच आहे. तर या संदर्भात प्राधिकरण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार. नेमकी ही घटना कोणत्या कारणामुळे झाली, काय काय तांत्रिक त्रुट्या या कामामध्ये होत्या, त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली, इथे तर चौकशी होणार आहे. जी तुषार, आणि बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच पुलाची ही अवस्था, तर मग पूर्ण झाल्यानंतर नागपूरकर थोडेसे धास्तावतील की या पुलावरून प्रवास करताना त्यांच्या मनात शंका येणारच. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे रात्री 9:30 वाजता ही घटना घडली. त्यावेळेला काम सुरू होतं का, कोणी कामगार तिथे होते का, इंजिनियर्स वगैरे? निश्चितच जी माहिती दिली, काही लोकांचं असं म्हणणं की वर काम सुरू होतं, वर JCP वगैरे गेलेले होते आणि वर काम सुरू आहे. कारण की एक आठवड्याआधी जेव्हा प्राधिकरणचे लोक आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये या पुलावरनं वाहतूक सुरू करायची आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कंत्राटदाराकडनं त्यांचे जे लेबर्स होते ते सर्व रात्रपाळी आणि दिवसपाळीमध्ये काम करत होते. मात्र ही घटना घडली, इथे सुदैवाने कोणी नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जर का तुम्ही या कामाच्या दर्जाबद्दल बघाल ना, तर स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले. कारण की जागोजागी आपल्याला ज्या प्रकारे हे काम पाहायला मिळतं, अजून कामाचं म्हणजे उड्डाण पुलाचं उद्घाटनच झालेलं नाही.
उद्घाटनाच्याच आधी हा पूल कोसळला, त्यामुळे काही तांत्रिक चुकांमुळे हा पूल कोसळला असेल तर एक चौकशीमध्ये ते पुढे येईल. मात्र जर का दुय्यम दर्जाचं काम केलं असेल आणि दुय्यम बांधकामामुळे जर का ही घटना घडली तर निश्चितच लोकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तर उपस्थित होतात. या भागातले काही नागरिक आहे जे त्यांना आपण विचारूया, आप लोगों को डर लगता है ये घटना होने के बाद अगर जाने का रहा तो? नहीं. म्हणजे स्थानिक आहे की खरं तर हा संपूर्ण मजूर वर्ग आहे, कारण की कळमण्यामधले जे माथाडी कामगार असतात ते सर्व या भागामध्ये राहतात, त्यामुळे ते बोलायला घाबरतात. तर ही सर्व व्यथा आहे लोकांची, ही सर्व भीती आहे. मात्र ते बोलू शकत नाही कारण की कॅमेऱ्यापुढे बोलायला त्यांना देखील भीती वाटते. तर एक गोष्ट निश्चित आहे की लोकांच्या मनामध्ये साहजिकच या भागामध्ये भीती आहे आणि परत या पुलावरून जर जायचं असेल तर जीव मुठीत घेऊनच जावं लागेल असंच त्यांना वाटत आहे. बरं, कोणाकडून हे काम सुरू आहे आणि याचं कंत्राट कोणाला दिलेलं आहे? आता या कामाच्या दर्जाबद्दल जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत, प्रशासन आता या कंत्राटदाराला जबाबदार धरतं का हे बघावं लागेल, किंवा जबाबदार तेच आहेत त्यामुळे आता या कामासंदर्भात काय कारवाई केली जाते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल काय? निश्चितच, कारण की काल रात्रीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी येऊन गेले. त्यांनी संपूर्ण या कामाची चौकशी केली आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल असं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं. ह्या कामाबद्दल जर का बघायचं झालं तर जी माहिती राष्ट्रीय प्राधिकरणाकडून दिली गेलेली आहे, नागपूरचेच काही खाजगी कंत्राटदार आहेत त्यांना हे काम दिलं गेलेलं आहे आणि त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षापासून हे काम सुरू होतं आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कारण की नागपूरमधले जे प्रमुख जिथे रहदारीच्या रस्ते आहे त्या प्रमुख रहदारीच्या रस्त्यामध्ये हा पारडी ते कळमना हा रूट आहे आणि या रूटवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. ते देखील मागच्या काही महिन्याआधी या कामाची पाहणी करून गेलेले होते आणि त्यांच्या शहरामध्ये ही घटना घडली. त्यामुळे निश्चितच एक प्रश्न उपस्थित होतात, कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं संपूर्ण देशामध्ये उड्डाणपूल बांधण्यासाठी नाव आहे आणि त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल देखील सर्वत्र कौतुक होतं. मात्र त्यांच्या शहरामध्ये जर का एखादा कंत्राटदार अशा प्रकारे काम करत असेल तर निश्चितच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल आणि स्वतः नितीन गडकरी देखील त्या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहे किंवा त्यांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहे की नेमकी ही घटना कशा प्रकारे घडली, काय कारण होतं, याचा पूर्ण अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागितलेला आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना एकदा त्यांना विचारूया. मेरे को एक बताइए, डर लगता है कि आपको इस? हाँ, डर लगता है ना यहाँ पे आने जाने से, क्योंकि अभी जो ये हादसा हुआ है अगर से ये दिन में हो गया रहता तो कई लोगों की जान जा सकती थी. अभी देखिए आप, वो दूसरा ब्रिज भी खसक गया है, वो गिरने के लायक हो गया है. उसने जगह छोड़ दिया थोड़ी सी, वो भी गिर सकता है कभी भी. ऐसा बांध काम जो हो रहा है, जो शहर के मंत्री है, जो पूरे शहर में जो बड़े बड़े ब्रिज बना रहे हैं, उनके ही शहर में ये हादसा होगा तो फिर ये कैसा चलेगा? उस पर कुछ होना चाहिए, कुछ उद्धार होना चाहिए. थोड़ा मजबूती से काम करो, ऐसा काम मत करो कि इसको अभी आज इसको 20-30 साल देखना नहीं पड़ेगा, 40 साल देखना नहीं पड़ेगा. आज अभी से ये 4 साल के अंदर में ढह गया, अच्छा होगा इसके ऊपर में कोई कारोबार नहीं हुआ, चालू तो नहीं हुआ, ब्रिज चालू नहीं हुआ. अगर से कुछ ऊपर से आना जाना चालू रहता, वहाँ कोई कुछ हादसा ही हो जाता तो कोई इसका जिम्मेदार कौन रहता? या घटनेमध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे जर का बांधकाम सुरू असताना शेवटला जर का स्पॅन कोसळला असता तर आपण समजू शकलो असतो की काहीतरी तांत्रिक चूक आहे. मात्र जर तुम्ही हा संपूर्ण उड्डाण पूल बघितला ना, एकाएक मधातला भाग कोसळलेला आहे. त्यामुळे निश्चितच कामाच्या दर्जावर प्रश्न हे उपस्थित होणारच, कारण की जे काम पूर्ण झालेलं आहे, जे स्पॅन लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे, अचानक त्यामधलं जर का मधले स्पॅन कोसळत असेल तर निश्चितच कुठेतरी काहीतरी तांत्रिक चुका झालेल्या असेल किंवा कामाचा दर्जा ह्या दुय्यम असेल, त्यामुळे ही घटना घडली. आता राष्ट्रीय प्राधिकरण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी देखील येऊन गेले, त्यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली आणि जो अहवाल आता ते सादर करणार त्या अहवालामध्ये देखील ते नेमकं काय कोणाच्यावर बोट ठेवतात, कोणावर दोषारोपण करतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. नागपूरनंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संदर्भातली बातमी. भावना गवळी यांना आज ईडीच्या चौकशीला हजर राहावं लागतंय. भावना गवळी यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी 15 दिवसांची वेळ मागितली होती. ती वेळ आता संपली आहे, त्यामुळे त्यांना आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं समन्स बजावलेलं आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. विशाल, आज ईडीच्या चौकशीला किंवा ईडी कार्यालयात भावना गवळी यांना हजर राहायचंय, काय त्याबद्दल माहिती मिळतेय? श्वेता, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना 4 ऑक्टोबरला एक समन्स देण्यात आलं होतं ईडी कार्यालयात.
हजर राहण्याबाबत 4 तारखेला त्यांनी ईडी कार्यालयाला रिप्लाय दिला होता की मला थोडा वेळ वाढवून द्यावा. त्यानंतर ईडी कार्यालयानं त्यांना 14 दिवसांचा वेळ जो आहे तो वाढवून दिला होता. आज 20 तारीख आहे. 19 तारीख मुदत होती त्या मुदतवाढीची. ती मुदत संपल्यानंतर आज भावना गवळी ईडी कार्यालयात हजर राहतात का हे पाहावं लागणार आहे. कारण का संपूर्ण आपण जर प्रकरण ते पाहायला गेलं मनी लॉन्ड्रिंगचं तर कुठेतरी भावना गवळी यांच्या अडचणीत जी आहे ती वाढ होताना दिसून येते. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात जवळपास 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप या प्रकरणामध्ये आहे आणि याच प्रकरणात ईडीनं त्यांच्या कार्यालयामध्ये छापे सुद्धा टाकले होते. काही कागदपत्रे सुद्धा जी आहेत ती ताब्यात घेतली होती आणि त्यानंतर भावना गवळी यांचा जवळचा व्यक्ती किंवा निकटवर्ती आपण म्हणू शकतो सईद खानला ईडीनं अटक केली होती. त्यांची सुद्धा चौकशी जी आहे ती सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आणि या सगळ्या गोष्टींना धरून जे ईडीच्या हातात पुरावे आहेत त्या पुराव्यांना धरून आज जर भावना गवळी ईडी कार्यालयात उपस्थित राहिल्या तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती होण्याची शक्यता आहे. बरं विशाल, आज किती वाजता त्यांना 11 वाजेपर्यंत ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचायचंय, त्यामुळे काय शक्यता वाटते भावना गवळी आज ईडीच्या कार्यालयामध्ये येतील? नक्कीच. खरं तर आपण पाहायला गेलं श्वेता तर 11 वाजताची वेळ जी आहे ती भावना गवळी यांना दिलेली आहे. त्यामुळे ते 11 वाजता ईडी कार्यालयात उपस्थित राहतात का हे पाहणार आहे. कारण मागचं जे समन्स त्यांना देण्यात आलं होतं त्या समन्सला त्या हजर राहिल्या नव्हत्या. त्यांनी लेखी उत्तर दिलं होतं. आज तशाच प्रकारची स्थिती होते का हे पाहावं लागेल. कारण की जर त्या उपस्थित राहणार नसतील तर त्यांचे वकील जे आहेत हे ईडी कार्यालयात याच्या बाबतीत स्पष्टीकरण जे आहे ते देऊ शकतात. मात्र एकंदरीत हे प्रकरण पाहायला गेलं तर भावना गवळी आज ईडी कार्यालयात उपस्थित राहतात का हेच महत्वाचं आहे. जी 15 दिवसांची मुदत त्यांनी मागितलेली होती ती संपलेली आहे. त्यामुळे आता दुसरं समन्स त्यांना बजावण्यात आलंय. आज सकाळी 11 वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहायचंय. बघूयात त्या हजर राहतात का त्या वेळेत. धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. या बातमीचे सगळे अपडेट घेत राहूच, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसाठी आजचा दिवस मोठा असणार आहे. कारण त्याच्या जामीन अर्जावर आज विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याला दिलासा मिळणार की त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढणार हे आज समजेल. गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान तुरुंगामध्ये आहे. विशेष सत्र न्यायालय आज काय निर्णय देणार हे पाहावं लागेल. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेतच. विशाल, गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. काय अधिक माहिती? श्वेता, खरं तर आर्यन खानसाठी आजचा दिवस हा महत्वाचा असणार आहे. कारण का गेले 17 दिवस आर्यन खान ह्या ड्रग्ज प्रकरणामुळे तुरुंगात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज या सुनावणीमध्ये जामीन अर्जावरती जी आहे ती पूर्णपणे सुनावणी होईल. खरं तर हा निर्णय कुठेतरी हा राखून ठेवण्यात आला होता आणि याबाबतीत आज निर्णय होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. एक कायदेतज्ञांचं सहमत आहे की गेले 17 दिवस हा आर्यन खान तुरुंगात आहे. त्यामुळे बेल मिळण्याची शक्यता जी आहे जास्त असं कायदेतज्ञांचं मत आहे. मात्र ज्या प्रकारे एनसीबीनं पुरावे जे आहेत हे न्यायालयात मांडताना दिसून येते. याआधीही आर्यन खानला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. बेल मिळण्याची शक्यता दाट वर्तवण्यात आली होती. मात्र एनसीबीनं महत्वाचे पुरावे ठेवल्यानंतर आर्यन खानचा मुक्काम जो आहे तो तुरुंगामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या संपूर्ण प्रकरणाशी निगडीत अन्य काही पुरावे जे आहेत ते एनसीबीच्या हाती सापडलेले आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जी आहे ती एनसीबीचे अधिकारी करताना दिसून येतात. त्यामुळे आज या जामीन अर्जावरती सुनावणी होत असताना एनसीबी जे आहे तो जामीन अर्जासाठी पूर्णपणे विरोध करेल. मात्र विरोध करताना एनसीबी नेमके काय पुरावे न्यायालयात मांडते हे पाहावं लागणार आहे. श्वेता. जी विशाल, आज किती वाजता या जामीन अर्जावरची सुनावणी आहे? श्वेता, साधारणतः 2 वाजताच्या सुमाराला या जामीन अर्जावरची सुनावणी जी आहे ती विशेष सत्र न्यायालयात होण्याची शक्यता आहे. खरं तर याआधी मेडिकल करणं या आरोपींचं गरजेचं असतं. ते मेडिकल होईल आणि त्यानंतर यांना न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात येईल. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस हा आर्यन खानसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. मात्र एनसीबी नेमके काय पुरावे न्यायालयात आज मांडते, काय स्वतःचा युक्तिवाद मांडते हे पाहावं लागणार आहे. श्वेता, किती वाजेपर्यंत साधारण आपल्याला कळेल की आर्यन खानच्या जामीन अर्जाबाबत नेमकं काय होत आहे?
श्वेता, जर आपण मागच्या सुनावणीचा विचार केला तर जवळपास न्यायालयात हा युक्तिवाद हा जवळपास 6 तास सुरू होता. त्यामुळे आज सुद्धा या सुनावणीला एक वेळ लागू शकतो. साधारणतः एक 4 ते 5च्या दरम्यान याच्या बाबतीत निर्णय जो आहे तो येऊ शकतो. मात्र आपण जर 5च्या तारखेची जर पार्श्वभूमी घेतली तर अधिक वेळ जो आहे तो झाला होता, कारण का दोन्ही बाजूंचा युक्तिवाद मांडण्यात येतो आणि पुरावे नेमके कशा प्रकारे मांडले जातात, एनसीबी कशा प्रकारे विरोध करतं हे आज न्यायालयात पाहावं लागणार आहे. जर शाहरुख खानचे वकील हे सुद्धा त्यांनी जर या बाबतीत युक्तिवाद केला, खरं तर हा युक्तिवाद केल्यानंतर आर्यन खानला एक दिलासा मिळतो का हे पाहावं लागणार आहे श्वेता. जी, आणि त्यामुळेच आर्यन खानसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर जेलमधला मुक्काम वाढणार की बेल मिळणार या संदर्भातला निर्णय आज कोर्ट काय देतंय यावरून पुढचं ठरेल. आर्यन खानच्या बाबतीत नेमकं काय होणार. तर आर्यन खानच्या जामीन अर्जावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकार ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभे राहतील, मात्र वसुलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसला असं ट्विट करत राम कदम यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली. दरम्यान आर्यनला जामीन मिळावा असं म्हणत उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ट्विट केलंय राम कदम यांनी, प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान कायद्याप्रमाणे जामीन मिळणं हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कुणा एका व्यक्तिविशेषच्या विरोधातील लढाई नाही, अखंड मानवजातीची ड्रग्ज विरोधातली ही लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या ड्रग प्रकरणामध्ये ड्रग्ज माफिया विरोधात उभे राहतील, मात्र वसुलीचा प्रभाव हा स्पष्टपणे दिसतोय. अशा प्रकारचं उपरोधिक ट्विट भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेलं आहे आर्यन खानच्या जामीन अर्जावरून. राज्य सरकार ड्रग्ज प्रकरणामध्ये ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभे राहतील, मात्र वसुलीचा प्रभाव स्पष्ट दिसतोय असा उपरोधिक टोला राज्य सरकारला किंवा महाविकास आघाडी सरकारला भाजपचे आमदार राम कदम यांनी लगावलेला आहे. अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकार ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभे राहील, मात्र वसुलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसला. प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान आणि कायद्याप्रमाणे जामीन मिळणं हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एका व्यक्तिविशेषाच्या विरोधातली लढाई नाही, तर अखंड मानवजातीची ड्रग्ज विरोधातली ही लढाई आहे असं ट्विट राम कदम यांचं. पुढच्या बातमीकडे वळतोय. पावसामुळे भाज्या खराब झाल्यानं बाजारपेठेमध्ये भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाज्या महाग झाल्यात. मिरची 200 रुपये किलो, कोथिंबीरची जुडी 150 ते 200 रुपयांना मिळतीये, तर टोमॅटोचे भाव सुद्धा अगदी गगनाला भिडलेत. दुसरीकडे डिझेलच्या दरवाढीमुळे भाज्यांचे भाव वाढलेत, त्यामुळे नागरिकांना भाजीपाला 50 ते 120 रुपये किलोनं खरेदी करावा लागतोय. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट सुद्धा पूर्णपणे कोलमडलंय. दोन वर्षानंतर आमच्या मालाला चांगला भाव मिळत आहे, तरी पण आम्हाला उत्पन्न पाहिजे तेवढं भेटत नाही. जर 500 गड्डी निघायची तर 60 ते 70 गड्डी निघते, तरी एवढ्यामध्ये आमचं काही भागत नाही. तरी लोकांना वाटतं की यांना बाजारभाव जास्त आहे, काही उपयोगाचा नाही तो बाजारभाव आहे. त्याच लेवलला आम्ही आहे, काहीही फरक पडलेला नाही. 15,000 जुड्डी निघायची तिथं 1000 जुड्डी निघालेली, 500 जुड्डी निघालेली आहे. त्याच्यामुळं माल फार जास्त भाव विक्री करावा लागते, तरी शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही. ग्राहकाला जरी वाटत असलं हे भाव जास्त आहेत, तरी शेतकऱ्याला काहीच मिळू शकत नाही. 800 ते 900 रुपये 10 किलो प्रमाणे बाजारभाव मिळत आहे. हे बाजारभाव असे टिकून राहिले तर गावरीच्या मोठ्या प्रमाणावर पैसे होऊ शकतात, परंतु मधल्या काळात पावसामुळे गावरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याच्यामुळे फवारणीचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. तिथं 200 क्रेट निघायचे लोकांचे, तिथं 50-60 क्रेट माल येतोय, तो पण हलक्या प्रतीचा येतोय. बाहेर पोहोचणारे माल कमी झाले. प्रत्येक राज्यात जे लोकल माल येतो तो पण खूप कमी झाला. त्याच्यामुळं बाजारपेठेसाठी लागणारा माल त्याची गरज पाहता त्याच्या अर्धाच माल अवेलेबल होतोय. त्याच्यामुळे टोमॅटोचे बाजार वाढलेले आहेत. दरम्यान अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आणि नैसर्गिक संकटामुळे शेतमालाची आवक स्थिर राहत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
एकतर डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळेच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत, तर दुसरीकडे अति पावसामुळे सुद्धा भाज्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे आणि परिणामी भाज्यांचे दर सध्या वाढलेले आहेत. इतरही घडामोडी सविस्तरपणे पाहूयात अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. पुढची बातमी आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आपल्या पक्षातील स्थानिक नेते हुकुमशहा असल्याची लेखी तक्रार करत भाजपच्याच नगरसेवकानं भाजपलाच घरचा आहेर दिलाय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपात फूट. आमदार महेश लांडगे आणि जगताप यांचा मनमानी कारभार. पक्षांनी ठरवायचे पक्ष वाचवायचा आहे की 2 आमदार वाचवायचे. नगरसेवकाची अमित शहा देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार. भाजपला फटका बसण्याची व्यक्त केली शक्यता. ही काही आम्ही केलेली भविष्यवाणी नाही, तर पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकानं आपल्याच पक्षाची केलेली ही पोलखोल आहे. भाजपचे नेते अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरसेवक तुषार कामठे यांनी अशी लेखी तक्रार करत आपलेच नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या कारभाराचं पितळ उघडं पाडलंय. पिंपरी चिंचवड भाजपातील स्थानिक आमदार शहराध्यक्ष हुकुमशहा असून आमदारांच्या मनमानी कारभारामुळे पक्ष बदनाम होतो आहे. महापालिकेच्या कामात आमदारांचा हस्तक्षेप होत असल्याने आमदारांवर नाराज असल्याने अनेक नगरसेवक पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षानं वेळीच लक्ष न घातल्यास आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला फटका बसेल. आमदारांचे हस्तक्षेप फक्त कामांसाठी आहे. म्हणजे जी कामं जे निवेदन निघतात त्याच्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप पाहिजे. त्यांचे नातेवाईक त्याच्यामध्ये कामं दिली गेलेली पाहिजेत. त्यांच्या पाहुण्यांना कामं दिली गेली पाहिजेत. एवढंच उद्दिष्ट त्यांचं असतं. महापालिका ही एक संस्था आहे. ती संस्था जगली पाहिजे. संस्था जगण्याचं काम इथं करत नाहीये. संस्थेचं खालसा करण्याचं काम आता स्थानिक नेत्यांच्या हातनं चालू आहे. भाजपच्या नगरसेवकानंच आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर घणाघात केल्यानं विरोधकही भाजपच्या कारभारावर आता कडाडून हल्ला करू लागलेले आहेत. पिंपरी चिंचवड याचा चेहरा बदलण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं, आज त्यांच्या हातामध्ये सत्ता नसेल, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी सत्तेचा पूर्ण गैरवापर या ठिकाणी केला. याच्यात चवीदार गोष्टी घराघरात ऐकायला मिळत आहेत. आणि म्हणून या शहराचं भवितव्य घडवणारे त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा या शहराचं नेतृत्व, या शहराचा अधिकार हा देण्याची कामगिरी तुम्ही लोकांनी केली पाहिजे. स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांबद्दल पिंपरी चिंचवडमधल्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची ही पहिलीच घटना नाही, तर याआधीही रवी लांडगे, आशा शेडगे, शीतल शिंदे आणि सीमा सावळे या भाजप नगरसेवकांनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण असं असलं तरी विरोधक आणि स्वपक्षीयांकडून होणारी टीका ही त्यांची वैयक्तिक मतं असल्याचं सांगत भाजपचे नेते यावर बोलणं टाळतायत. हे थेट प्रसार माध्यमांना दिलेलं आहे. तशा प्रकारची मी गटनेता म्हणून माझ्याकडे लेखी किंवा तोंडी प्रकारची सूचना त्यांनी दिलेली नाही. आणि अशा प्रकारचं घरभेदी करणारं किंवा विरोधी पक्षाला भविष्यामध्ये 2022च्या निवडणुका लक्षात घेता आपली स्वतःची एक आयडेंटिटी तयार करण्याचा हा उपक्रम तुषार कामठेंच्या माध्यमातून केला जातोय. भविष्यामध्ये अशा चुकीचं काम किंवा पक्षामध्ये अशा चुकीच्या कामांना थारा दिला जाणार नाही. खरं तर निवडणुका जवळ आल्या की कोणत्याही पक्षामध्ये बंडाळी बघायला मिळतेच. मात्र पिंपरी चिंचवड भाजपमध्ये पडलेली ही उभी फूट पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी ठरू शकते. नाराजी जर अशीच उघडपणे जाहीर होत राहिली तर दुसऱ्यांदा महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्याचं भाजपचं स्वप्न धुळीस मिळवण्याची ही नांदी ठरू शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी वेळीच याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.
बातमी नाशिकमधून आहे. नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत महसूल विभागानं दिलेत. या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 5 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, नगरपालिका यांना स्पष्ट निर्देश दिल्यानं मोठी खळबळ माजली आहे. वसुंधरा संरक्षणासाठी, पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 5 जिल्ह्यातील फटाक्यांची आतषबाजी बंद होऊ शकते. या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. दिवाळीचे फटाके हे फोडू नये किंवा दिवाळीच्या फटाक्यांवर काही प्रमाणात बंदी आणावी अशा प्रकारचे निर्देश त्यांनी जिल्ह्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. नेमकी काय त्यांची यामागची भूमिका आहे तेच जाणून घेऊया. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आपल्यावर आहेत. खरं तर हा निर्णय तसा बघितला गेला तर क्रांतिकारी निर्णय, पण काय यामागची भूमिका? महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा हे कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि नाशिक विभागातले 5 जिल्ह्यातल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायती त्यात सहभागी झालेल्या आहेत. मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर माझी वसुंधरामध्ये 60% बक्षिसं जे आहेत ते नाशिक विभागाला राज्यातले मिळाले होते आणि म्हणून यावर्षी आपण आणखीन जोमाने त्यात उतरलेलो आहे. तर आपल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती फार मोठं काम त्यात करत आहे. मधल्या काळात आपला गणपती उत्सव होऊन गेला, अतिशय उत्साहामध्ये आपण सर्वांनी साजरा केला, पण त्याच्यामध्ये पण आपण पर्यावरणपूरक मूर्तींचं आपण प्रचार प्रसार केला, विसर्जन आपण पर्यावरणपूरक केलं, निर्माल्याचं विल्हेवाट पर्यावरणपूरकरित्या आपण केली आणि त्यातून आपण चांगला एक संदेश दिला. नक्की संदेश दिला. त्यातनं आता जो तुम्ही निर्णय घेतलाय, पण आता या तुम्ही दिलेत निर्देश, पण खरं तर आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. मनातली संकल्पना कितीही चांगली असती तरी प्रत्यक्ष कृतीमध्ये कितपत येईल? माझी वसुंधरामध्ये वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टीने ह्या काळात जे आपल्याला काम करायचे आहे त्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की त्यांच्या जे नगरपालिका, महानगरपालिका आहेत तिथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत तर तिथल्या आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी, ठराव पास करावेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे पुढचा निर्णय घ्यावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. आणि पण यामध्ये कसं आहे की आता म्हणजे फटाक्यांच्या स्टॉलचे लिलाव सुद्धा काढलेले आहेत, म्हणजे की आज अनेक रोजगार त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतात, त्यामुळे उत्पन्न बुडेल अशा प्रकारची भूमिका महापालिका घेऊ शकते असे संकेत मिळत आहे. नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी उचित निर्णय घेतील कारण सर्वांना पर्यावरणाची काळजी आहे आणि हे जे काही मी निर्देश दिले हे 1 ऑक्टोबरला दिलेले आहेत, पुरेसा अगोदर दिवाळीच्या अगोदर साधारण 1 महिना अगोदर दिलेले आहेत. मला असं वाटतं की स्थानिकरित्या ते चांगला निर्णय घेतील आणि पूर्ण शहराचं ते काळजी घेतील आणि आपण बघतो आहे की पर्यावरणाचं जे काही प्रदूषण होतं त्याचा मानवावरती जेवढा परिणाम होतो तेवढाच पाळीव प्राण्यावरती होतो, वृद्ध लोकांवरती होतो आहे, लहान बालकावरती होतो आहे आणि हे वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यामध्ये सर्व सहकार्य करतील. सुदैवाने आपण बघतोय की नाशिकचं हवामान इतकं चांगलं आहे, इथली हवा पाणी शुद्ध आहे, सर्व त्याची वाहवा करतात आणि त्यात प्रदूषणाची भर आपण टाकणार नाही आणि तो प्रत्येकजण त्याच्यात हातभार लावेल असा मला विश्वास आहे. म्हणजे हे जपणं किंवा निसर्गाची निगा राखणं ही जबाबदारी ही आज आपली एवढ्यासाठी की आपल्याला पुढच्या पिढीला निरोगी आयुष्य द्यायचं आहे. अत्यंत चांगला विचार. आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त उत्कृष्ट ऑक्सिजन निर्मिती असलेलं नैसर्गिक शहर म्हणून खरं तर नाशिकची नोंद झाली. ही जर का नोंद जपायची असेल तर नाशिकला सुद्धा ही बंधनं पाळणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थानं फटाक्यांवर रिस्ट्रिक्शन आणायचे निर्णय, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश हे नक्कीच पुढच्या पिढीसाठी तरी योग्य संदेश देणारे असतील. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फटाके बंदी करण्याच्या निर्देशांना उत्तर महाराष्ट्रातील फटाके व्यावसायिकांनी कडाडून विरोध केलाय. जर बंदीच करायची होती तर टेंडर का काढलं, रितसर पैसे घेऊन परवानगी का दिली, असे सवाल उपस्थित करून या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली. पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे. काका, अनेक वर्षांपासून खरं तर तुम्ही या फटाक्यांच्या व्यवसायातले अग्रभागी मानले जातात. काय तुमची प्रतिक्रिया आहे या निर्णयावर? नाही, यांनी टायमावरती हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अगोदर 2 महिने अगोदर घ्यायला पाहिजे होता, म्हणजे आम्ही माल मागवला नसता, स्टॉक केला नसता. म्हणजे आता ह्या वेळेला काय आम्ही म्हणजे काय ॲक्शन करायचे, या मालाचं काय करायचं, मला आमचं नाही विकायचं कसं काय, तर ह्या गोष्टीला यांनी अगोदर निर्णय घ्यायला पाहिजे होता, तर यांनी निर्णय अगोदर घेतला नाही. हो, पण पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्याकडनं येत आहे की 1 ऑक्टोबरलाच त्यांनी हा निर्णय घेतलाय, मग त्याला विरोध का?
सर कसं आहे माहिती का आता का बुवा जर तुम्ही एक ऑप्टरला निर्णय घेतला पर्यावरणाचा तर मग तुम्ही आता वर्षापासून जेव्हा हे फटाका जो व्यवसाय तो काय आज काही तयार होत नाही. अशी दिवाळी संपली की परत पुढचं प्रोडक्शन चालू होतं. पुढचं प्रोडक्शन होणं म्हणजे 6 ते 7 महिने आधी हे जे काही दुकानदार दिसत आहेत तुम्हाला इथं हे 6 ते 7 महिने आधी पैसे लावतात, माल बुक करतात आणि ते मालाचे बुकिंग असं असतं का पूर्णपणे पैसे कॅश द्यावे लागतात. ते आता हे सगळे पैसे जे गोळा करतात तर कोणी घाण व्याजाने घेऊन, कोणी घाण सोनं नाणं घाण ठेवून, कोणी उसनवारी करून असे सगळे पैसे गोळा केलेले असतात आणि ते वर्षभर अडकवल्यानंतर तो व्यवसायाची वाट बघतात अक्षरशः 6-7 महिने का बाबा व्यवसाय होईल आणि व्यवसायानंतर माझा उदरनिर्वाह, माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह चालेल अशा हिशोबाने. म्हणजे नक्कीच पोटासाठी ज्यावेळेस एखादी गोष्ट करायची वेळ येते, आणखीन ज्यावेळेस 2 घास आपल्याला मिळतात, आणखीन त्याच वेळेस आपल्या पोटाच्या अडचणी आणखीन कुत्तरोड समोर येत आहेत, याच परिस्थितीचा सामना करतायत सगळे. काय सांगणार भाऊ? पोटावर आले आता. पोटावरचाच विषय हा आणि सर्वसामान्य लोक आहे. कोणी आज श्रीमंतांचा व्यवसाय नाही हा. जो कोणी बँकेतून पैसे घेतं, कोणी घरातलं सोनं गहाण ठेवून पैसे घेतं, कोणी कर्ज घेतं सावकाराकडून आणि 6 महिने अगोदर जर यांनी हा निर्णय देत आहे तर सर्व दुकानदार माल भरत नाही. पण आज कोरोनामध्ये कोणाकडे व्यवसाय पण नाही दुसरा. पारंपरिक व्यवसाय हा वर्षाची वाट पाहतो प्रत्येक व्यक्ती या गोष्टीची आणि यांनी टायमावरती लिलाव पुकारून सुद्धा यांनी परमिशन नाकारलेली आम्हाला. परमिशन नाकारली आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खरं तर दिवाळी ही पर्यावरणपूरक फटाक्यांनी साजरी करावी अशा प्रकारच्या संकल्पना वसुंधराच्या माध्यमातून आहे. किरण, काय मागणी आहे तुमची? मागणी एकच आहे की साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्याच्यावर फेरविचार करावा आणि आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, भारतामध्ये राहतो. महाराष्ट्राची परंपरा आहे. दिवाळी हा सण फटाक्याचा नसून दिव्यांचा आहे. नवीन वर्ष सुरुवात होती. तर या सगळ्यांचा विचार करून आणि नियम हा सर्व महाराष्ट्राकरता असावा. पर्यावरणपूरक फटाके या बाबतीत तुम्ही आग्रही आहात का धडामधुडूम आवाज करणारे फटाके? काय नेमकी तुमची भूमिका? पर्यावरणपूरक पण आम्ही ठेवतो आणि सर्वात महत्त्वाचं नगर, धुळा आणि जळगाव ह्या महापालिकांचे लिलाव होऊन 8 दिवस झालेले आहेत. त्यांचे दुकानं चालू झालेले आणि आज हे बंदी घालतायत. त्यांचे दुकानं पण लागलेले आणि आज हे बंदी घालतायत आणि नाशिक शहराला हा दरवर्षीचा त्रास आहे. गेल्या 4 वर्षापासून खूप त्रास देत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. या बातमीचा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडनं फॅशन डिझायनर रितू कुमारची कंपनी रितिका प्रायव्हेट लिमिटेडचं अधिग्रहण केलंय. रिलायन्स रिटेलनं आरपीएलचे 52% शेअर्स खरेदी केलेत. आरपीएलकडे आता रितू कुमार, लेबल रितू कुमार, आरआय रितू कुमार, आरके आणि रितू कुमार होम अँड लिव्हिंग ब्रँडची मालकी आहे आणि रितू कुमारचे 4 फॅशन ब्रँड असून जगभरात 151 स्टोर्स आहेत. रितू कुमार ब्रँड 1970 पासून लोकांसाठी डिझायनर कपडे बनवतोय. लेबल रितू कुमार 2002 मध्ये लॉन्च करण्यात आलंय. आणि या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या सगळ्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.